बरं, महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज होऊन ह्या महायुती सरकारला जवळपास 1 वर्ष होत आहे. ह्या 1 वर्षाच्या ह्या महायुती सरकारकडे आपण कसे पाहता, याच्या कामकाजाकडे कसे पाहता? म्हणजे तुमसरमध्ये तर एवढी गरिबी वाढली दिसते मला की तो शिवभोजन केंद्रामध्ये जाऊन 10 रुपये देऊ शकत नाही. हे आमच्या लोकप्रतिनिधीच्या लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी लंगर चालवा लागले, महाप्रसाद द्यावा लागला, कार्यालयामध्ये खानावळ सुरू करावं लागली. हे का वेळ आली? महागाई वाढली मोठ्या प्रमाणात, गरिबी वाढलेली आहे. लोक शिवभोजन केंद्रामध्ये जाऊन 10 रुपये देऊनही थाली घेऊ शकत नाही. ही जर स्थिती आणि ही जर खात्री कोणाची तरी झाली असेल म्हणून यांना महाप्रसादनं लंगर चालवावं लागते. चरण वाघमारे हे त्यांची आपली धर्मपत्नी सो विजयश्री चरण वाघमारे यांना ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये नगराध्यक्षपदासाठी उतरवणार आहेत, अशा सुद्धा चर्चा भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहेत. माझ्याकडेही आमच्या कार्यकर्त्यांनी प्रस्ताव ठेवला की भाऊ बहिणीला उभा करा. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की आम्ही आमच्या घरात आतापर्यंत कोणाला उभा केला नाही. तुमचा जर आग्रह आहे तर तुम्ही नाव चालवू शकता. बरं, एकीकडे चरण वाघमारे भाजपमध्ये होते, त्याच्या आधी शिवसेनेमध्ये होते. मोठ्या पक्षांमध्ये जेव्हा चरण वाघमारे काम करत होते आणि आता एका लहान म्हणजे ह्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाची संख्या कमी आहे. माझ्याकडे अजूनही निवडणूक हारल्यानंतर खूप साऱ्या पक्षाच्या नेतृत्वाची ऑफर आहेत, सत्ता पक्षातल्या. मी त्यांचे ऑफर झुगारले आहे. माझ्या मनात एकच आहे, माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत. जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत नियमानुसार काम करायला आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आणि माझे कुठले 2 नंबरचे धंदे नाही आहेत, त्याच्यामुळे मला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. माझे एकदम कन्सेप्ट क्लिअर आहेत. भाजपकडून तुम्हाला ऑफर आहेत भाजपमध्ये प्रवेशाचे? कधी मला मध्यंतरी भाजपच्या एका नेत्याचा फोन होता, मी त्याचा फोन घेतला नाही. त्यांनी मला निरोप पाठवला की मी चरण भाऊला भेटायला जातो. मी तो निरोप झुगारला. मला एकनाथ शिंदे साहेबांकडूनही निरोप होता, चरण भाऊ तुम्ही आमच्यात या. पण मी त्यांना सांगितलं मी ज्या पक्षाची जबाबदारी घेतली आहे त्या पक्षात मला काम करू द्या, कळावे लो बसावा. बरं, का बरं भाजपप्रती एवढी नाराजी? कारण तुम्ही एकेकाळी त्याच पक्षामध्ये मी त्या पक्षाच्या नेतृत्वांनी मला ज्या पद्धतीने त्रास दिला त्याच्यात जेवढून मी अभ्यास केला आहे. मी पक्षाचा आमदार असताना कुठल्या कार्यकर्त्याला दुखवलं नाही. जे कार्यकर्ते माझ्यावर मला सोडून जाऊन आरोप करत असतील ते माझ्यासमोर डोळ्या मिळवून माझा का चुकला हे मला बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आणि त्या पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये म्हणजे एक मनुवादी विचारधारा आहे. ज्यांनी ओबीसीचा कधी विचार केला नाही, ज्यांनी मागासवर्गीयाचा कधी विचार केला नाही. मागे मुख्यमंत्र्यांचं आपण स्टेटमेंट ऐकलं होतं की डॉक्टर परिणय फुगे जे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची गुरुकिल्ली आहे. माझा तुमचे चांगले कार्य राहिले असते, तुमच्या नेतृत्वामध्ये लोकांनी प्रवेश केला असता, मी नेता मानला असता. तुमच्या नेतृत्व जर तुम्ही माझा विश्वास संपादन केला असता तर मी तुम्हाला नेता मानला असता. माझ्या या जिल्ह्यावर अशी शोककळा का पसरली? एकही जिल्ह्यामध्ये आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद अल्पमतात आहे. बैठक झकास मराठीचा एक असा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये आपण सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न विचारण्याचं काम करतो. महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही दिवसांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आज आमच्या बैठकीला पाहुणे आहेत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष चरण वाघमारे. बहुत स्वागत आहे तुमचं झकास मराठीवर. नमस्कार. म्हटलं की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. आपण ह्या आदेशाकडे कसे पाहता कोर्टाचे? एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर सभागृहात भाषण केलं होता की तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही महिन्याभराच्या आत तुम्हाला राजकीय आरक्षण देतो. बरोबर. त्यानंतर देवेंद्र फडणवीसचे 2 वर्ष पूर्ण झाले. नव्यानं 2024च्या निवडणुका लागल्या. 24च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये सत्ता स्थापन झाली आणि 2021 पासून 4 वर्ष राजकीय आरक्षणाला लागले. कदाचित मंडल आयोग त्यावेळी लागू झाला असता देशामध्ये आणि ओबीसीच्या रिझर्वेशनमध्ये ज्युडिशियलीमध्ये ओबीसींना संधी मिळाली असती आणि एखादी ओबीसी जस्ट त्या ठिकाणी बसला असता तर हा ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षणाला 4 वर्ष लागले नसते. आणि या 4 वर्ष सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक बसवून दुरुपयोग केला आणि त्यामुळे त्याचा उत्तर जनता त्यांना या निवडणुकीत मागितल्याशिवाय राहणार नाही. बरं,
हा जो ओबीसी च्या आरक्षणाची आपण गोष्ट केली, सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण च्या माध्यमातून दोन्ही समाजामध्ये तणाव आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहत आहोत. 2 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने GR काढला आणि त्याच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा तो निर्णय होता. त्यानंतर ओबीसी समाज पेटून उठला. आपण सुद्धा आंदोलनं केली आणि आपण नागपूरच्या सुद्धा आंदोलनामध्ये आपण सहभागी झाले. मग काय तुमची भूमिका आहे ह्या शासनाच्या निर्णयावर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 सप्टेंबरचा GR जो देवेंद्र फडणवीसांनी मराठ्याच्या आंदोलनाला सांत्वना करण्यासाठी काढला, त्या GRच्या अनेक ओबीसी संघटनांनी विरोध केला. पण दुसरी बाजू जे स्वतःले ओबीसीचे नेते समजतात अशा महायुतीतल्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने जो GR काढला त्याचा समर्थनसुद्धा केलेलं आहे. दुर्दैव या गोष्टीच्या वाटते की तुम्ही ओबीसी नेते म्हणून इकडे जनतेमध्ये वावरता, त्यांचे मतं घेता आणि जेव्हा त्या GRचा विरोध करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाचं समर्थन करता. आज मला हे सांगा की 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये महाराष्ट्र लेवलच्या ओबीसीचा मोर्चा झाला. सगळ्या संघटना ओबीसीच्या त्या मोर्चामध्ये उतरल्या होत्या. पण दर्शन दुर्लभ मला अशा नेत्यांचे दिसले ज्यांनी 2 सप्टेंबरच्या GRचा समर्थन केल्या. असे अनेक ओबीसीचे नेते महायुतीचे, मग ते कोणत्याच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असो, शिवसेना शिंदे गटाचे असो की भारतीय जनता पक्षाचे नेते असो, कोणीही त्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही. मला हे म्हणायचे आहे त्यांना की तुम्हाला नैतिक अधिकार आहे का ओबीसीचे मतं मागण्याचा? जे छगन भुजबळांनी तो GR निघाल्याबरोबर एक आपला स्टेटमेंट प्रेस नोट जाहीर केली होती की या GRचा 20% ओबीसींना नुकसान होणार आहे, 20% नुकसान होणार आहे. आणि लगेच तो GR काढल्याबरोबर बीड जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार यांनी ओबीसीचे सर्टिफिकेट मराठ्यांना दिले. हे आपण TV मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहिलं आहे. मी मराठ्यांना आरक्षण का देता या मताशी नाही. मराठ्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी आमच्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आपला स्टेटमेंट रिलीज केला होता की मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणातून देण्याची गरज नाही. पण ज्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला GR काढला देवेंद्र फडणवीसांनी, आणि त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आमचा देवाभाऊ, आमचा देवाभाऊ असे जे पोस्टर लागले गेले आणि ओबीसीच्या नेत्यांनी त्या GRचं समर्थन केला. याच्या दुर्दैव आज अशी परिस्थिती आहे की जसा भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर नगर परिषद ही ओबीसीसाठी राखीव आहे आणि तिथं सगळ्याच पक्षाचे ओबीसीचे उमेदवार उभे होणार आहेत. तुम्ही मला सांगा, मला त्यांना आपल्या माध्यमातून प्रश्न करायचा आहे की तुम्हाला ओबीसीचे मतं घेण्याचा का नैतिक अधिकार आहे? महायुतीचे जे घटक पक्ष एकमेकाच्या विरोधात लढणार आहेत, मग भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो की शिवसेना शिंदे गट असो, त्या तीनही गटातून ओबीसीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार लढणार आहेत. तुम्ही 2 सप्टेंबरच्या GRचा विरोध करण्यासाठी पुढे का आले नाही? ओबीसी जनता तुम्हाला याचे प्रश्न विचारणार आहे. त्यांनी न्याय दिला पाहिजे होता ओबीसीला. ओबीसीसाठी काय केलं यांनी? काही भूमिका नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी तर उत्तर दिलंच पाहिजे का तुम्ही महिन्याभरात सरकार आल्यानंतर ओबीसीला राजकीय आरक्षण देणार होता, तुम्ही 4 वर्ष का लावले? म्हणजे तुम्ही कुठंतरी ओबीसीच्या जनतेची दिशाभूल करतात. आता हा रोस्टर निघाला, प्रभागनीय रोस्टर, चक्राकार पद्धत म्हणतो आम्ही. म्हणजे सेकंद काटा जर सुरू झाला 12 पासून तर दुसऱ्या 12वर फिरेपर्यंत त्याचा 1 मिनिट होतो. बरोबर. पण हे चक्राकार पद्धत बंद झाली, मधात 0 सुरू झाला. जे रोस्टर निघाले प्रभागाचे हे मागासवर्गीयावर अन्याय करणारे रोस्टर आहेत. शेवटच्या गटापर्यंत प्रभागापर्यंत रोस्टर फिरलाच नाही. म्हणजे ओबीसीला जो आरक्षण मिळाला प्रभागामध्ये, SCला मिळाला, STला मिळाला, ज्या ठिकाणी त्यांची संख्या जास्त आहे त्याच ठिकाणी रिझर्व्ह राहिले. म्हणजे असे अनेक प्रभाग आहेत, शहरातले प्रभाग किंवा जिल्हा परिषदचे गट असो की गण असो, त्या गटापर्यंत गणापर्यंत प्रभागापर्यंत आरक्षण गेलाच नाही आणि मधात 0 पासून सुरुवात झाली. म्हणजे हा एक प्रकारे मागासवर्गीयावर अन्याय आहे. ज्या ठिकाणी आमच्या लोकांची संख्या जास्त आहे, ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या जास्त आहे, ज्या ठिकाणी SCची संख्या जास्त आहे, ज्या ठिकाणी STची संख्या जास्त आहे, ते ऑलरेडी ओपनमध्ये निवडून येऊ शकत होते. पण या चक्राकार पद्धतीला पूर्ण विराम लागल्यानं पुन्हा 0 पासून सुरू झाल्याने, मधातच 0 सुरू झाल्याने हे लोक बिचारे रिझर्वेशनमध्ये गेले आणि एक प्रकारे मागासवर्गीयावर अन्याय झाला आहे. याचा सुद्धा जबाब जनता यांना विचारल्याशिवाय राहणार नाही.
आपण म्हणाले की देवेंद्र फडणवीस ते ओबीसीवर अन्याय करत आहेत, मात्र त्यांचे स्टेटमेंट वारंवार व्हायरल होत आहे की ते म्हणत आहेत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आपण मराठ्यांना आरक्षण. धक्का लागला ना, यांच्या मंत्र्यांनी कास्ट सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र वाटले ना मराठ्यांना. आज नोकर भरतीमध्ये का होणार आहेत? आमच्या ओबीसीच्या 20% लोकांवर अन्याय होणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये मराठी नाही आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये जेव्हा रिझर्वेशन येईल आणि जागा भरती केली जाईल त्या ठिकाणी बाहेरचे लोक, मराठी लोक तिथं कॉम्पिटिशन करतील, अशी परिस्थिती निर्माण झाली. राजकीय आरक्षणाच्या बाबतीत विचार केला तर तिकडे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आज आरक्षण आहे. तर ओबीसी लोक त्या ठिकाणी निवडणुका लढतात. 374 जातीतला कोणताही व्यक्ती ओबीसी त्या ठिकाणी निवडणूक लढू शकतो. पण ज्या दिवशी मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र दिले जातील त्या दिवशी त्या भागामध्ये त्यांची संख्या जास्त असल्यानंतर ओबीसीचे लोक या राजकारणातून, रिझर्वेशनपासून दूर जातील आणि त्यांना निवडणुकीत बाद व्हावं लागेल. आपण आंदोलनाची गोष्ट केली. एक आंदोलन असाही निर्माण झाला होता की ज्यावेळी मराठे मुंबई वेठीस धरली होती त्यावेळी मराठ्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केला आणि एक ओबीसींचा आंदोलन होता नागपूरला. त्या ठिकाणी ओबीसी महासभेचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, भाजपचे विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके, डॉक्टर आशिष देशमुख हे लोक त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होते. आणि ज्यावेळी हा 2 सप्टेंबरचा GR निघाला त्या क्षणी कुठेतरी त्या आंदोलनामध्ये अतुल सावे त्या ठिकाणी आले. त्यांनी निंबू पाणी पिल्ला आणि त्या सरकारच्या GRच्या समर्थन करत ह्या लोकांनी तो आंदोलन मागे घेतला. हेच तर चूक आहे ना. मग मला हे सांगा, ओबीसी नेत्यांच्या, ओबीसी बांधवांचे जे लाखो लोकांची संख्येनं लोक त्या नागपूरच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते, त्यांची सांत्वना करण्यामध्ये हे कुठं कमी पडले? याचं कारण असा की थेट ओबीसी संघटनेच्या लक्षात आला आणि ओबीसी बांधवांच्या लक्षात आला की तो जो 2 सप्टेंबरचा GR आहे त्यामुळे ओबीसीवर अन्याय होणार आहे. यांच्या का लक्षात आलं नाही? यांनी निंबू पाणी पाजून त्यांचं आंदोलन का सोडलं? हेच लोक स्टेटमेंट देणारे होते ना की ज्या दिवशी ओबीसींना, म्हणजे मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा सरकार निर्णय घेईल त्या दिवशी आम्ही पक्ष पाहणार नाही, सरकार पाहणार नाही, आम्ही मुंबईमध्ये 10 पटीनं लोक नेऊ, हे असा स्टेटमेंट देणारे हे देवेंद्र फडणवीसांचं समर्थन का म्हणून करायला लागले? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ओबीसींच्या समोर. बरं, राज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. आपण भंडारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आहात. बरं, काय नियोजन आहे तुमची, काय तयारी आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी? सरकारच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे, ओबीसी ज्या पद्धतीनं आक्रोशामध्ये आलेला आहे की सरकार कशा पद्धतीनं आपल्यावर अन्याय करत आहे, मागासवर्गीय बांधव त्यांना माहीत आहे की सरकार कशा पद्धतीनं अन्याय करत आहे. निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची यांनी केलेली घोषणा, दिलेले आश्वासन ते वर्षभरात पूर्ण करू शकले नाही. त्याच्यानंतर यांनी आनंदाचा शिधा सुरू केला होता, तो आता दिवाळीत भेटला नाही, तो बंद केला. लाडला भाऊ योजना, लाडल्या भावाला अप्रेंटिसशिप दिली होती ते बंद केली. तीर्थदर्शन योजना ते बंद केली. 1 रुपयात पीक विमा हे बंद केली. हे सगळे विषय घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जाणार आहोत. आणि ज्या पद्धतीनं यांनी पैशाच्या आमिष दाखवून त्या जोरावर हे भाजपचे लोक शिवसेना तोडत आहे, शिवसेनेचे लोक भाजप तोडत आहे, राष्ट्रवादीचे लोक भाजप तोडत आहे, ज्या पद्धतीनं वातावरण तयार केलं गेलं आहे, लोक याला कंटाळलेले आहेत. जो पक्ष म्हणतो की जगातली सगळ्यात मोठी पार्टी आमची आहे, त्या पक्षाला दुसऱ्या पक्षातले उमेदवार आयात करायची वेळ येत असेल तर त्या पक्षाची स्थिती कशी असेल आपण समजू शकता. आणि नुसतं पैशाच्या जोरावर निवडणुका लढल्या जात नाही. तुम्हाला उदाहरण आहे, जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या या ठिकाणी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जेव्हा डॉक्टर प्रशांत पडोळेला उमेदवारी दिली, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढली तेव्हा तुम्हाला त्याचे निकाल आले की एक व्यक्ती विचाराच्या लढाईमध्ये पास झाला. सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या या मतदारसंघात विजय झालेला आहे. त्यामुळे लोक कितीही पैशाच्या आमिष कोणी राजकीय पक्ष दाखवत असतील तरी जनता इतकी जागृत झालेली आहे की या पैशाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही आणि यांना या निवडणुकीत जागा दाखवणार आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज होऊन ह्या महायुती सरकारला जवळपास 1 वर्ष होत आहे. ह्या 1 वर्षाच्या ह्या महायुती सरकारकडे आपण कसे पाहता, याच्या कामकाजाकडे कसे पाहता? मी आताच सांगितलं तुम्हाला, अनेक योजना यांनी बंद केल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची घोषणा केली. आमची सरकार आल्याबरोबर आम्ही कर्जमाफी करू, आधी वर्ष होऊन गेला. आल्याबरोबर म्हणजे का, ज्या दिवशी तुमची कॅबिनेट बसेल त्या दिवशी व्हायला पाहिजे होती, ते होऊ शकली नाही. आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे, कर्जमाफीच्या विषयावर बोलायला गेला तर जे शेतकरी 2 वर्षाच्या पूर्वीपासून थकीत झाले आहेत ते सावकाराकडून कर्ज घेत आहेत, प्रायव्हेट बँकाकडून कर्ज घेत आहेत. उद्या तुम्ही त्यांची कर्जमाफी, पीक कर्ज, क्रॉप लोन जर माफ केली
समजा ना, तरी त्यांना दुसरी क्रॉप लोन घेतल्यानंतर सावकाराचेच पैसे भरावे लागणार आहे. तुम्ही जेवढे दिवस लेट कराल, जितके वर्ष लेट कराल कर्जमाफी करायला, तितके वर्ष शेतकऱ्याच्या शोषण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहत असेल तर कुठंतरी हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आणि म्हणून त्या संबंधात आम्ही उद्या काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. आमच्या पक्षाच्या वतीनं कलेक्टर ऑफिसच्या समोर 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषण आहे. आम्ही मौन धारण करून त्या ठिकाणी बसणार आहोत की शेतकऱ्यांकडे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला, त्याच्यामध्ये 31,000 कोटीचा पॅकेज जाहीर केला, पण तो पूर्ण पॅकेज फसवा आहे. आमच्या पक्षाच्या वतीनं त्या पॅकेजचा पूर्ण पंचनामा केला आणि आम्ही ते राज्य सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्यासंबंधी आम्ही कलेक्टरच्या मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदनसुद्धा देणार आहोत की हा पॅकेज कशा पद्धतीने फसवाय, शेतकऱ्यावर कशा पद्धतीने अन्याय होणार. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर तर खूपच जास्त अन्याय झाला. ओल्या दुष्काळाचा काही फायदा होणार नाही. त्यांना पंचनामे करायला सांगितले, 10% शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही. आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे, तुडतुडा माव्याचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे की ते या ओला दुष्काळाच्या पंचनाम्यात जर आले नाही, येणारच नाही. आणि ते जर आले नाही तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पॅकेजचा 1 रुपयाच्या कवडीचा फायदा होणार नाही. आणि याची नोंद या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. पीक विम्याचा फायदा या शेतकऱ्यांना गेल्या 4-5 वर्षापासून अजूनही मिळाला नाही. मी आमदार असताना आम्ही दरवर्षी पीक विम्याचा क्लेम शेतकऱ्यांना मिळवून देत होतो. वेळोवेळी टप्प्याटप्प्यानं शेतकरी पीक विम्यासाठी कशा पद्धतीने पात्र आहे हे प्रशासनाच्या लक्षात आणून देत होतो. आज ती स्थिती राहिली नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही एखादी उमेदवार निवडताना तुम्हाला आता त्या उमेदवाराला विश्वास द्यावा लागेल की बाबा रे, तू आमच्या कामाचा माणूस आहेस, तू आम्हाला वेळ देणार आहेस, तू काळजी करू नको. तुझ्याजवळ जरी पैसा नसेल पण तुझं काम पाहून आम्ही तुला निस्वार्थ भावनेने 1 मतदानाच्या रूपाने करणारं, तुझ्याकडून काही अपेक्षा नको. ही परिस्थिती आता मतदाराला तयार करावी लागेल. नाहीतर या पैशाच्या जोरावर जर निवडणुका झाल्या, मत चोरीच्या जोरावर, मतदार यादीत घोळ, हे सगळे विषय पाहिल्यानंतर जे चांगले समाजसेवक आहेत समाजातले, जे सतत लोकांना सेवा देतात, ते या राजकीय निवडणुकीमधून बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आता माझी आपल्या माध्यमातून मतदारांना विनंती आहे की तुम्हाला मतदार म्हणून जागा व्हायच्या आहे. आणि तुमच्या कामाचा उमेदवार तुम्हाला निवडून आल्यानंतर कोण वेळ देऊ शकतो, तुमच्या वेळेवर कोण प्रश्न मार्गी लावू शकतो, त्याला तुम्हाला आता विश्वास द्यावा लागेल की बाबा रे, तुझ्याकडून आम्हाला पैसे नाही पाहिजे, पण तू निवडून आल्यानंतर तुझी सेवा आम्हाला भेटली पाहिजे, आम्ही तुला मत द्यायला तयार आहोत. हे जोपर्यंत आमचे मतदार आता आश्वासन देणार नाही तोपर्यंत चांगले लोक निवडून येणार नाही. कारण या 2024च्या निवडणुकीत आपण पाहिला, कधी मतदाराला कोणी पैशाची आमिष दाखवत नव्हते, पण आता मतदाराला पैशाची आमिष दाखवून त्याची मतं घेतली जातात, विकत घेतली जातात. तो मतदान करत नाही आणि त्यामुळे निवडून आल्यानंतर त्या मतदारांना एक कवडीची वेळ देत नाही, अशी स्थिती आहे. आमच्या तुमसरमध्ये पाहतो आपण, सरकारनं शिवभोजन केंद्र सुरू केले. 10 रुपयामध्ये जो माणूस ज्याची क्षमता नाही आहे पोट भरायची, त्यानं 10 रुपये देऊन शिवभोजन केंद्रात जाऊन आपला पोट भरावा, हा त्यामागचा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उद्देश होता. आज का स्थिती आहे? म्हणजे तुमसरमध्ये तर एवढी गरिबी वाढली दिसते मला की तो शिवभोजन केंद्रामध्ये जाऊन 10 रुपये देऊ शकत नाही. हे आमच्या लोकप्रतिनिधीच्या लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी लंगर चालवा लागले, महाप्रसाद द्यावा लागला, कार्यालयामध्ये खानावळ सुरू करावं लागली. हे का वेळ आली? महागाई वाढली मोठ्या प्रमाणात, गरिबी वाढलेली आहे. लोक शिवभोजन केंद्रामध्ये जाऊन 10 रुपये देऊनही थाली घेऊ शकत नाही. ही जर स्थिती आणि ही जर खात्री कोणाची तरी झाली असेल म्हणून यांना महाप्रसादनं लंगर चालवावं लागते. म्हणून आता मतदाराला जागा करण्याची आवश्यकता आहे की तुमचे मतं घ्यायसाठी सरकारनं ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या सगळ्या बंद पडत चाललेल्या आहेत. आता लाडल्या बहिणीसाठी KYC मागितली आहे. नव्याने KYC झाल्यानंतर अजून लाखो महिला त्याच्यातून अपात्र होणार आहे. आता 25 लाख तर अपात्र झालेच आहेत. काही तर कर्मचाऱ्यांनाही त्याचे फायदा झाला आहे. म्हणजे बोगस मतं, त्या निवडणुकीत बोगस मताचा फायदा झाला. खोटे आमिष दाखवून सरकारने शासनाची म्हणजे जनतेचा पैसा हा मतदारावर खर्च केला असंच म्हणावं लागेल. बरं, भंडारा शहरामध्ये सुद्धा भंडारा नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. ह्या ठिकाणी संभाव्य उमेदवार कोण असतील अशा अनेक लोक चर्चा करू लागले. आपले वितर्क लोकांनी सुरू केला आहे आणि कुठेतरी भाजपचे उमेदवार कोण असतील अशी चर्चा करू लागले. शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल त्या नावाची चर्चा करू लागले आणि कुठेतरी ह्या निवडणुकीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून चरण वाघमारे हे त्यांची आपली धर्मपत्नी सो विजयश्री चरण वाघमारे यांना ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये नगराध्यक्षपदासाठी उतरवणार आहेत, अशा सुद्धा चर्चा भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहेत. काय तुमची ते? प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार शोधण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखत आहे. माझ्याकडेही आमच्या कार्यकर्त्यांनी प्रस्ताव ठेवला की भाऊ वहिनीला उभा करा. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की आम्ही आमच्या घरात आतापर्यंत कोणाला उभा केला नाही. तुमचा जर आग्रह आहे तर तुम्ही नाव चालवू शकता, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, अशा प्रकारचा विषय आहे. बरोबर. भंडारा शहराचं कसं नियोजन तुम्ही कराल काय? कारण तुम्ही एकेकाळी भाजपच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जवळपास 6-7 महिने झाले. हो. आणि या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये पक्षाला झिरोपासून म्हणजे इथपर्यंत आणलेलं आहे. आज अशी स्थिती निर्माण झाली की आम्ही भंडाऱ्यामध्येही स्वतंत्रपणेही निवडणूक लढू शकतो आणि युतीच्या प्रस्तावाला तर महाविकास आघाडीची युती पण करू शकतो. पवनीमध्ये पण आमची पूर्ण सीटा लढण्याची तयारी झालेली आहे. साकोलीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 4ही नगर परिषदा लढण्याच्या स्थितीमध्ये आम्ही आलो आहे. बरं, एकेकाळी चरण वाघमारे भाजपमध्ये होते, त्याच्या आधी शिवसेनेमध्ये होते आणि कुठेतरी त्याच्या भरोश्यावर संपूर्ण ते महाराष्ट्राचे लक्ष इकडे तुमसर विधानसभा असो किंवा भंडारा गोंदियाकडे ते लक्ष केंद्रित करण्याचं काम करत होते. त्यानंतर ते BRSला गेले. म्हणजे मोठ्या पक्षांमध्ये जेव्हा चरण वाघमारे काम करत होते आणि आता एका लहान म्हणजे ह्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाची संख्या कमी आहे, त्यापैकी एका लहान पक्षामध्ये काम करत असताना आणि एका मोठ्या पक्षामध्ये काम करत असताना तुम्हाला असं वाटत असेल की माझा राजकीय प्रवास तुम्ही जर अभ्यास केला तर मी सत्तेच्या मागे कधी धावलो नाही. माझ्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. मी कधी कल्पना केली नव्हती की मी शिवसेना पक्ष सोडला पाहिजे. पण जेव्हा शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीचा सामना करायची वेळ आली आणि एकमेकावर हातवारे तलवारीपासूनचे भांडणं झाले, त्यामुळे मला मजबुरीनं शिवसेना सोडावी लागली. त्याच्यानंतर मी कालांतरानं जिल्हा परिषद अपक्ष लढलो. विदर्भ विकास परिषद या सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून दत्ता मेघे साहेबांच्या नेतृत्वात काम केलं आणि कालांतरानं मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथेही सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं, ज्या पक्षात राहिलो त्या पक्षात. पण जेव्हा 2019ला माझी काही कारण नसताना उमेदवारी काढली, ज्या भारतीय जनता पक्षाला लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आम्ही समजत होतो, त्या पक्षाने सर्वेत माझं नाव असताना माझी उमेदवारी काढली आणि त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव मी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढली. फार कमी मतांनी माझा पराभव झाला. पुन्हा भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आपल्या हातून काहीतरी चूक झाली म्हणून पुनर्प्रवेश दिला आणि मी जिल्हा परिषदच्या निवडणूक प्रमुख असताना मला न विचारता यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करा म्हणून मला आदेश केला. मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला म्हणून मला पक्षातून काढलं. कदाचित मी दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो अशापैकी मी पहिला व्यक्ती असेल भारतीय जनता पक्षात की मी भाजपचा विरोध न करता दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी केली. विपरीत परिस्थितीत कोणाला असं वाटलं की चरण वाघमारेने आपला फायदा पाहिला असेल, पण ज्या पक्षाचा काही काम नव्हतं या राज्यामध्ये, एक आमदार नाही आणि खासदार नाही, निव्वळ समाजसेवा करायची आहे म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR साहेबांच्या या महाराष्ट्रात सुरुवात झाली आणि त्या पक्षाची सदस्य नोंदणी मी केली. दुर्दैवानं त्यांची सरकार तिथं गेली आणि सरकार गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातला काम बंद केला आणि म्हणून मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रशांत पडोळेला माझ्या पक्षाच्या विकास फाउंडेशनच्या वतीने मी पाठिंबा दिला आणि माझ्या पाठिंब्यानं त्याला थोडाफार यश आला, ते निवडून आले. नंतरच्या काळात माझी स्वतंत्र निवडणूक लढायचीच तयारी होती, पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर आली पवार साहेबांनी आणि त्यांनी म्हटलं की तू आमच्याकडनं लढत असतील तर आम्ही ही सीट तुमसरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यात घेतो. मी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि मला असं वाटलं की चला महाविकास आघाडीचा उमेदवार राहण्यात मला खुशी होईल, कारण मी लोकसभेत मदत केली, जिल्हा परिषदला मदत केली, त्यामुळे कोणाच्या मनात नाराजी राहणार नाही हे समजून मी त्या पक्षाची तिकीट घेतली आणि निवडणूक लढलो. निवडणूक जरी हारलो, पक्ष सत्तेतून बाद झाला, आम्ही विपक्षात असलो, पण विपरीत परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. त्याच्यानंतर मला जिल्हाध्यक्ष बनवलं. माझ्याकडे अजूनही निवडणूक हारल्यानंतर खूप साऱ्या पक्षाच्या नेतृत्वाचे ऑफर आहेत सत्ता पक्षातल्या. मी त्यांचे ऑफर झुगारले.
माझ्या मनात एकच आहे, माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत. जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत नियमानुसार काम करायला आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आणि माझे कुठले 2 नंबरचे धंदे नाही आहेत, त्याच्यामुळे मला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. माझे एकदम कन्सेप्ट क्लिअर आहेत. त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की पवारसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर दिली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून. भारतीय जनता पक्षामध्ये तशी परिस्थिती निर्माण होत होती आणि माझ्या वेळेवर विरोध होत होता, म्हणून मला तिथे जिल्ह्याचा कारभार सांभाळण्याची संधी मिळाली नाही. पण मी आपले भाग्य समजतो की या पक्षानं माझ्यावर ती जबाबदारी दिली आणि मी तेव्हापासून सतत काम करत आहो. जरी पक्ष लहान असला, सत्तेत नसला, तरी मला कुठलीही अडचण नाही. मला लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने काम करायचे, राज्यामध्ये सेवा हमी कायदा आहे, सगळ्या योजना ऑनलाईन आहेत. म्हणजे नियम धाब्यावर धरून कोणी जर आम्हाला त्रास देत असेल तर त्याला संविधानाची जाणीव करून देऊन त्याच्याकडून काम करून घेण्याची म्हणजे ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे लहान पक्ष असला तरी मला त्याचा कुठेही दुःख वाटत नाही. मी जरी सत्तेत नसलो तरी मला त्याचासुद्धा दुःख वाटत नाही. मी विपरीत परिस्थितीतही मी लात मारून पाणी काढण्याची माझ्यात ताकद आहे. भाजपकडून तुम्हाला ऑफर आहेत भाजपमध्ये प्रवेशाचे? कधी मला मध्यंतरी भाजपच्या एका नेत्याचा फोन होता, मी त्याचा फोन घेतला नाही. त्यांनी मला निरोप पाठवला की मी चरणभाऊला भेटायला जातो. मी तो निरोप झुगारला. मला एकनाथ शिंदे साहेबांकडूनही निरोप होता, चरणभाऊ तुम्ही आमच्यात या. पण मी त्यांना सांगितलं मी ज्या पक्षाची जबाबदारी घेतली आहे त्या पक्षात मला काम करू द्या, कळावे लो बसावा. बरं, का बरं भाजपप्रती एवढी नाराजी? कारण तुम्ही एकेकाळी त्याच पक्षामध्ये मी त्या पक्षाच्या नेतृत्वांनी मला ज्या पद्धतीने त्रास दिला त्याच्यात जेवढून मी अभ्यास केला आहे. मी पक्षाचा आमदार असताना कुठल्या कार्यकर्त्याला दुखवलं नाही. जे कार्यकर्ते माझ्यावर मला सोडून जाऊन आरोप करत असतील ते माझ्यासमोर डोळ्या मिळवून माझा का चुकला हे मला बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आणि त्या पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये म्हणजे एक मनुवादी विचारधारा आहे. ज्यांनी ओबीसीचा कधी विचार केला नाही, ज्यांनी मागासवर्गीयाचा कधी विचार केला नाही, बटेंगे तो कटेंगे हा विषय आणतात. माझ्या निवडणुकीत 2014ची आम्ही 24च्या निवडणुकीत उभा होतो आणि प्रचार सुरू होता हिंदुत्ववादाचा. अरे मी का पक्ष बदलवला म्हणून हिंदू नाही का? माझ्या टीशीवर हिंदू लिहिलेला आहे. माझी जात तेली आहे, मी ओबीसी आहे, मी धर्म माझा हिंदू आहे. आणि आता विचार करा तुम्ही, या भारताचे अल्पसंख्याक प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग, तेव्हा हिंदू धोक्यात नव्हता. या भारताचे राष्ट्रपती अल्पसंख्याक होते APJ अब्दुल कलाम, तेव्हा हिंदूला कुठलीही तकलीफ नव्हती. 11 वर्षापासून या देशाचा प्रधानमंत्री हिंदू आहे, तो बटेंगे तो कटेंगे हा कुठं विषय आला? हेच लोक नारा लावतात हिंदू खतरे में. कशावर हिंदू खतरे में? मग का तुम्ही अल्पसंख्याक आघाडी तुमच्या पक्षामध्ये आहे, त्या पक्षात अल्पसंख्याक आघाडीत सगळे मुस्लिम भरले आहेत. मग का तुम्ही मुसलमानांना पाकिस्तानात जायसाठी आघाडी बनवली का? जो या देशाचा नागरिक आहे त्याला तुम्ही काढू शकता का? काढूच शकत नाही. मग हिंदुत्वात मग तुमच्या बायोलॉजीमध्ये लिहिलं आहे का आमचा पक्ष धर्मवाद करेल, जातीवाद करेल? आतापर्यंत यांची निवडणूक आयोगाने मान्यता काढून टाकली असती. कोणत्या पक्षाच्या बायोलॉजीमध्ये आहे सांगावं त्यांनी का आमच्या पक्षाचा धोरण म्हणजे धर्मवाद आहे आणि जातीवाद आहे. म्हणजे मी एक पक्षाचा रजिस्ट्रेशन मागच्या काळामध्ये केला होता, तर रजिस्ट्रेशन करताना ह्या सगळे नियम पाळले जातात. संविधानाचा आधार घेऊन रजिस्ट्रेशन केला आहे. प्रत्येक धर्माला संविधानामध्ये एका चौकटीत ठेवला आहे, सन्मान दिला आहे. मग तुम्ही इकडं आमचा पक्ष हिंदुत्वाद करेल, आमचा पक्ष हिंदूची बाजू घेईल, बायोलॉजीमध्ये बोला ना. ज्या दिवशी तुम्ही बायोलॉजी सुधारवण्याची शिफारस कराल का नाही आमचा पक्ष हिंदुत्वाद करेल, धर्मवाद करेल, त्या दिवशी निवडणूक आयोग तुमची मान्यता काढल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला पटत नाही. बरं, आपण म्हटलं की भंडारा गोंदियामध्ये विकासाची खूप कमी आहे. कुठेतरी मागे मुख्यमंत्र्यांचं आपण स्टेटमेंट ऐकलं होतं की डॉक्टर परिणय फुगे जे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची गुरुकिल्ली आहे आणि ते भंडारा गोंदियामध्ये ॲक्टिव्ह राहतात, भंडारा गोंदियामध्ये कार्यक्रम घेतात. त्यांचा फायदा कुठेतरी भंडारा गोंदियाच्या विकासाला होते, तुमच्या क्षेत्रांमध्ये होते असं तुम्हाला वाटते? इतके लोक पक्ष सोडून गेले. त्या साकोली विधानसभेमध्ये अविनाश ब्राह्मणकरला तिकीट दिल्यानंतर बगावत झाली. अनेक लोक पक्ष सोडून गेले आणि ते लोक आता शिवसेनेमध्ये आहेत. माझा तुमचे चांगले कार्य राहिले असते, तुमच्या नेतृत्वामध्ये लोकांनी प्रवेश केला असता, मी नेता मानला असता तुमच्या नेतृत्व. जर तुम्ही माझा विश्वास संपादन केला असता तर मी तुम्हाला नेता मानला असता. माझ्या या जिल्ह्यावर अशी सोक्काळा का पसरली? एकही जिल्ह्यामध्ये आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद अल्पमतात आहे. मी कशा तरी 2 पंचायत समितीमध्ये सत्ता आणली होती माझ्या नेतृत्वामध्ये, जिल्हा परिषद मेंबरही जास्त आणले होते. मग तुम्ही जर मुख्यमंत्र्याच्या स्थान जर तुम्हाला आहे, स्वतः तुमचे मुख्यमंत्री म्हणतात की परिणय फुके मंत्र्याची गरज नाही, ते मुख्यमंत्रीचे आहेत.
हे जर मुख्यमंत्र्याच्या तोंडून आम्ही ऐकतो तर मग या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला वाढायले तर चांगला स्कोप होता, का वाढला नाही? कुठंतरी तुम्ही लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये कमी पडले, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. बरं, आजच्या काळामध्ये आपण अनेक नेते पाहतो जे विविध पक्ष बदलवतात किंवा वेळ पाहून पक्ष बदलवतात. तुमच्यामध्ये नेता म्हणजे काय आहे? त्यांना कोणीच म्हणत नाही, पण चरण वाघमारे पक्ष बदलून त्याच्या पाळ वाजून सांगतात. म्हणजे भाजपमधून कोणी गेला तो गद्दार होते आणि भाजपमध्ये कोणी आला तर तो निष्ठावान होते. ते भाजपवाले त्याला गद्दार समजत नाही, दुसऱ्या पक्षातून आला तर. जगातली सगळ्यात मोठी पार्टी आणि यांना अजूनही आयात करावं लागते. म्हणजे यांची संख्या कमी, तिकीटसाठी अजूनही यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. रोज यांच्या आयात करणं सुरू आहे, यांच्याकडूनही जातात. बरं, नेता कसा असावा? नेत्याची व्याख्या तुमच्यामध्ये काय? नेता असा पाहिजे, त्याचा आदर असा असला पाहिजे का त्याच्यासमोर कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी आदरपूर्वक समस्या मांडल्या पाहिजे. नाही तर अनेक नेत्यांची भीती आहे कार्यकर्त्यांमध्ये, मी समोर जाईन तर मला काही म्हणेल तर नाही, ही भीती आहे. माझ्याकडे कोणी येते, माझ्याकडे यासाठी, माझ्या घरी यासाठी कोणाला परवानगीची गरज पडत नाही. माझ्याशी थेट बोलायला कोणाची गरज पडत नाही. माझ्या पीएला डायरेक्ट फोन करत नाही, डायरेक्ट लोक मला फोन करतात. असा नेता पाहिजे. ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी पुढारी कसा असावा ह्याप्रमाणे जर नेता वागला तर मला वाटते त्या नेत्याला कोणी हरवू शकत नाही. बरं, शेवटी काय संदेश द्याल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भंडाऱ्यातील जनतेला? भंडाऱ्यातील जनतेला, जिल्ह्यातील जनतेला हेच सांगतो मी की तुम्ही राज्य सरकारच्या ज्या पद्धतीनं काम आहे याची पूर्ण जाणीव करून उमेदवार कसा असावा आणि त्याचे अधिकार कोणते आहेत हे मतदारांनी जर जाणून घेतलं तर मतदारांना अचूक उमेदवाराची निवड करणं सोपं राहील. आणि त्यासाठी कोणी पैशाच्या प्रलोभन देत असेल तर तो कशाकरता पैशाच्या प्रलोभन देते आणि एखादी गरीब माणूस, सामाजिक कार्यकर्ता तुमच्यासमोर उमेदवार म्हणून जर उभा असेल तर त्याला तुम्ही त्या नजरेने पहा की हा निवडून आल्यानंतर आपल्याला वेळ देईल, आपल्या अडचणीत धावून येईल आणि सरकारी योजनेचा लाभ मिळवून देईल. त्या दृष्टीने आमच्या मतदारांनी विचार करावा एवढीच विनंती आहे. पैशाचं प्रलोभन का वाढत आहे असं तुम्हाला वाटते? का बरं पैशाच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये एवढा इम्पॉर्टन्स वाढत आहे? हे सुरुवातीचा राजकारण असा होता 15 वर्षाच्या पूर्वी, ठेकेदार लोक राजकारणात उतरत नव्हते, त्यांना कोणी तिकीटही देत नव्हता. उद्योगपती राजकारणात उतरत नव्हते, जे लोकांची सेवा करत ते लोक निवडणुकीत उतरत आणि उद्योगपती वगैरे त्यांना आर्थिक मदत करत असतील तेवढ्यापुरता यांचा स्थान होता. आज अशी स्थिती झाली आहे निर्माण की अटल बिहारी वाजपेयीजीची भारतीय जनता पक्ष राहिला नाही. आता व्यावसायिक झाला आहे भाजप आणि या पक्षामुळे इतरही पक्षामध्ये संसर्गजन्य रोग लागलेला आहे. कोण किती पैसे लावणार आहे त्याची पहिले विचारपूस केली जाते आणि त्याच्या आधारावर तिकिटा वाटल्या जातात, हे योग्य नाही. बरं, खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता आणि संवाद केल्याबद्दल. तर होते तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे. एकंदरीत भंडाऱ्याच्या विकासाबद्दल आज आपण एक चर्चा केली आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कशा पद्धतीने लढणार आहे, काय यांच्या पक्षाचा नियोजन आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कोणते मुद्दे घेऊन ते ह्यावर्षी जाणार आहेत. एकंदरीत शेतकरी असोत, बेरोजगार असोत, मजूर असो, त्यांची आपण समस्या ह्या ठिकाणी यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि सर्व प्रश्नांची रोखठोक अंदाजामध्ये उत्तरं दिली. आपण सुद्धा त्याच रोखठोक अंदाजामध्ये आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.